नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्त राहा। तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। हा चिवडा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे, पटकन होतो आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतो। पोहे आकसतही नाहीत आणि चिवडा तेलकट सुद्धा होत नाही। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। 1.5 वाटी शेंगदाणे, 6-7 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कढीपत्ता, 1/4 वाटी भाजकी डाळ, खोबऱ्याचे काप, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी मी इथे खोबऱ्याचे काप घेतले आहेत। अर्धी वाटी काजूचे काप, 2 चमचे मेथकूट, 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे, 2 चमचे मोहरी, 2 चमचे तीळ, 1 ते 1.5 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 वाटीला थोडंसं कमी तेल। अर्धा किलो पातळ पोहे, इथे तुम्ही बघू शकता पातळ पोहे दिसायला असे दिसतात, एकदम पातळ असतात हे पोहे। चिवडा मसाल्याचे साहित्य पाहूयात। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। आता आपण चिवडा मसाल्यासाठी जे जिन्नस घेतले होते ते भाजून घेऊया। आमचूर पावडर सोडून बाकीचे जिन्नस भाजून घेऊया। मध्यम आचेवर छान असे भाजून घेऊयात। सर्व जिन्नस भाजून तयार आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि डिश मध्ये काढून घेऊया। हे भाजलेले जिन्नस थंड झाले आहेत। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये आमचूर पावडर टाकून मिक्सरला छान अशी पूड करून घेऊया। तुम्ही ते बघू शकता की आपला चिवडा मसाला तयार आहे। या मसाल्यामध्ये तुम्ही काळं मीठ सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही वापरलं। काळं मीठ वापरल्यामुळे चिवड्याला छान अशी चव येते। सर्वप्रथम आपण पातळ पोहे चाळून घेऊयात। पोहे चाळून घेतल्यामुळे पोह्यातील बारीक बारीक कण आणि काही घाण असेल तर निघून जाईल। सगळे पोहे आपण थोडे थोडे करून चाळून घेऊया, म्हणजे खाली पोह्याचा जो बारीक बारीक चुरा आहे तो पडेल आणि वर अखंड असे पोहे राहतील। पोहे चाळून झाले आहेत। आता आपण पोहे भाजायला घेऊया। ज्या कढईत पोहे भाजून घेणार आहात त्या कढईमध्ये आपण बसेल एवढे पोहे घालून घेऊया। इथे मी थंड कढईमध्येच पोहे घालून घेतलेले आहेत। जर तुम्ही कढई गरम करून त्यात तुम्ही जर पोहे टाकले तर पोहे जास्त आकसण्याची शक्यता असते। आता आपण बारीक गॅसवर कढई ठेवली आहे। यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि पोहे एकसारखे छान असे भाजून घेऊया। हे पोहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा तापवून घेऊ शकता। पातळ पोहे थोडे मीठ टाकून भाजले की पोहे आकसत नाहीत, क्वचितच कुठेतरी आकसतात, पण खूप जास्त आकसत नाही। इथे तुम्ही बघू शकता की पोह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। साधारण 4 ते 5 मिनिटात पोहे चांगले भाजून निघतात। आता गॅस बंद करून पोहे ताटामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व पोहे भाजून घेऊया। आता आपण शेंगदाणे, काजू, डाळ आणि खोबरं तळून घेऊया। तर त्यासाठी मी तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झाले आहे। आता यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे तळताना खूप जास्त करपवायचे नाही। तुम्ही ते बघू शकता की शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता खोबऱ्याचे काप तळून घेऊयात। मी इथे मध्यम गॅसवरच सर्व जिन्नस तळून घेत आहे।
तुम्ही ते बघू शकता की खोबरं छान असं तळून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता डाळ तळून घेऊयात. डाळ जास्त तळून घ्यायचं नाही, हलकासा बदामी कलर येईपर्यंतच तळून घ्यायचं. आता आपण हे काढून घेऊयात. आता काजूचे काप तळून घेऊयात. काजूचे काप सुद्धा हलकासा बदामी कलर येईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता की हलकासा बदामी कलर आलेला आहे. आता आपण हे काजूचे काप काढून घेऊयात. आता मिरची सुद्धा छान अशी तळून घेऊ. मिरची आणि कढीपत्ता एकत्र ठेवलेला होता, त्यामुळे इथे कढीपत्त्याची थोडीशी पानं पडलेली आहेत. मिरची सेपरेट तळल्यामुळे खरपूस अशी छान तळली जाते. मिरची तळून झाली आहे. आता आपण ती काढून घेऊया. आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात. कढीपत्ता सुद्धा छान तळला गेला आहे. आता आपण तो काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण चिवड्यासाठी फोडणी करून घेऊयात. तर इथे मी सुरुवातीला जिरे आणि मोहरी चांगली तडतडून देत आहे. आता यामध्ये तीळ. फोडणी छान अशी तडतडली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये हिंग आणि हळद टाकून घ्यायची. गॅस सुरू असताना हळद कधीच टाकायची नाही, नाहीतर हळद पटकन करपते. ही फोडणी तयार झाली आहे. आता ही थंड झाली की आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊया. फोडणी थंड होईपर्यंत आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. फोडणी छान थंड झाली आहे. आता आपण ती पोह्यांवर घालून घेऊया आणि व्यवस्थित पोहे मिक्स करून घेऊया. आता मी हे पोहे आहेत ते हाताने मिक्स करते, म्हणजे सगळीकडे आपली फोडणी लागेल. आणि हाताने मिक्स केले की छान मिक्स होते. फोडणी छान अशी मिक्स झालेली आहे आणि सगळीकडे पोह्यांना व्यवस्थित लागलेली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला चिवडा मसाला, मेथकूट आणि पिठी साखर घालून घेऊया. आणि मीठ आपण पोहे भाजताना सुद्धा वापरले होते, त्यामुळे त्याच अंदाजाने मीठ वापरावे. आता हाताने परत एकदा छान असा मिक्स करून घेऊया चिवडा. चिवडा करताना मेथकूट, आमचूर पावडर वापरली की चिवड्याला छान अशी चव येते. पातळ पोह्याचा चिवडा करताना फोडणी नेहमी थंडच असावी. गरम गरम फोडणी जर तुम्ही वापरली तर पोहे आकसले जातात, त्यामुळे फोडणी थंडच टाकावी. तुम्ही ते बघू शकता की आपला पातळ पोह्याचा चिवडा बनवून तयार आहे. चिवडा किती सुंदर झालेला आहे आणि तेलकट सुद्धा झालेला नाही आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.